राम राम. तर आज आपण बनवणार आहोत ताक आणि अंडी संजीवक. तर या ताक आणि अंडी संजीवकाबद्दल आपण बरेच व्हिडिओ पाहिले, मी भरपूर म्हणजे गुगलवर पण सर्च केलं. तर म्हणलं आपण आता हे बनवूनच पाहावं. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ताक, अंडी आणि हे गूळ. तर बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिलेही असतील, तरी पण मी सांगतो. त्या अंड्यात असते भरपूर प्रथिने असतात, अंड्यात प्रोटीन असते आणि ताकात असते सायट्रिक ॲसिड आणि लॅक्टिटिक बॅक्टेरिया असतात. तर हे बनवल्यानंतर ते बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि हे कीटकनाशक म्हणूनही आणि ग्रोथ प्रमोटर म्हणून सुद्धा ते काम करतं. तर आपण ते आज बनवणार आहोत. आज बनवण्याचा व्हिडिओ टाकणार आहे आणि नंतर आपण ते बनवून झाल्यानंतर पिकाला जेव्हा सोडेल आणि त्याचा काय रिझल्ट असेल त्याचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर आधी आपण ही अंडी फोडून घेऊ. अंडी फोडून घेऊन अंडी ढवळून घेऊ आपण. तर अंडी कोणतीही चालतात, म्हणजे कोणतीही, म्हणजे गावरान अंडी आणि बॉयलर असली तरीही चालतात. असं मी म्हणजे वाचलेलं आहे, व्हिडिओ पण पाहिलेला आहे. तर आपण आणलेले आहेत बॉयलर म्हणजे जे मिळतात, जे बंदिस्त गावरान नाहीत अंडी, ती वापरलेली आहे. तर अंडी फोडून झाल्यात आणि ती चांगली ढवळूनही झाल्यात. तर आपण त्याच्यात 1 लिटर ताक टाकणार आहोत. ताक टाकल्यानंतरही आपल्याला ते पूर्ण एकजीव करून ढवळून घ्यायचं आहे. त्याचा कलर पिवळा झाला पाहिजे असं बनवून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे ढवळून घेऊन त्याच्यात आपण आता 100 ग्रॅम गूळ टाकणार. अंदाजे टाकणार आहे, आपण काय मोजून नाही आणलेलं. तो गूळही चांगला विरघळून घ्यायचा आहे. गुळ पागळलेलाच होता. तर चांगल्या प्रकारे हलवून हे 3 दिवस आपण ठेवणार आहे. त्यानंतर सकाळ संध्याकाळ त्याला हलवणार आहोत आणि बघणार आहोत तयार होते का, म्हणजे थोडासा असा गॅस तयार झाला पाहिजे त्याच्यात. 1 बॉटल मी आधीच तयार करून ठेवलेली आहे. गॅस तयार झाला की समजायचं ते तयार झाले. आता हे आपण 2 लिटर ताकाचं बनवलेलं आहे. 20 अंडी वापरलेत, म्हणजे हे 1 लिटर आणि
हे 1 लिटर आधीच मी बनवून ठेवलेलं होतं काल. तर याला बी आता मी हलवणार आहे. तर दोन्ही आपण 1 एकराला 2 लिटर वापरणार आहे आणि त्याचा रिझल्टचा बी आपण व्हिडिओ बनवू. मागं मी ट्रायकोडर्माचा व्हिडिओ टाकला होता कांद्याचा. तर एक जण म्हणला होता की डिटेल तुम्ही हे तो बनवतोय कसं काय कसं हे टाकत नाही, म्हणून हा आपला म्हणजे ॲक्च्युली भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवर ह्या सगळ्याचेच, पण आता हे मी एक जण म्हणल्यामुळं हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर गूळ पण चांगल्या प्रकारे विरघळलेला आहे. वास ही रात्री बनवलेलं आहे, याचा वास येतोय आता. वास म्हणजे दुर्गंध येतोय थोडक्यात, म्हणजे ते तयार होते असं वाटतंय मला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.